रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वारेमाप वापरामुळे जमिनीची आणि पिकांची होणारी नासाडी आणि त्यामुळे वाढणाऱ्या रोगराईला उत्तर म्हणून केंद्र सरकारने नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले असून त्याचा एक भाग म्हणून लांजा तालुक्यातील सडवली गावात नैसर्गिक शेतीचे प्रयोग करण्यात येत आहेत. कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यांच्या मार्फत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत मंडळ कृषी अधिकारी SM कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सडवली गावात नैसर्गिक शेतीचे गट सक्रियपणे काम करत आहेत. लांजा तालुक्यातील अत्यंत दुर्गम आणि खोलगट परिसरात असलेल्या सडवली गावाला नैसर्गिक शेतीचा वारसा आहे. सडवली 50 किलोमीटर परिसरात हापूस आंब्याच्या बागा आहेत. या बागांमध्ये रासायनिक कीटकनाशकांची अनेकदा फवारणी होते. त्याचाही फटका सडवली गावाला बसतोय. त्यामुळे लहान मुलांपासून युवक, प्रौढ व्यक्ती आजाराचा सामना करत आहेत. त्यामुळे इथल्या गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनी नैसर्गिक अभियानाशी जोडून घेतले आहे. इथल्या शेतकऱ्यांना संघटित करून त्यांचे गट तयार करण्यात आले असून त्यांना नैसर्गिक शेतीचे धडे देण्यात येत आहेत. त्यासाठी प्रसिद्ध नैसर्गिक शेती शास्त्रज्ञ आणि राज्य शासनाच्या नैसर्गिक शेती प्रमाणीकरण समितीचे सदस्य डॉक्टर संदीप कांबळे हे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देत आहेत. तसेच लिंबाचा रस आणि अंडी याच्यापासून कीड आणि तुडतुडेनाशक औषध करण्याचं प्रात्यक्षिक डॉक्टर संदीप कांबळे यांनी शेतकऱ्यांना दाखवले. सडवलीतील नैसर्गिक शेतीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी उपकृषी अधिकारी MB चव्हाण, BTM शेरे, कृषी सेवक झाटे यांची टीम काम करत आहे. या नैसर्गिक शेतीच्या प्रयोगात 70हून अधिक शेतकरी सहभागी आहेत. रत्नागिरी जिल्हा कृषी यंत्रणा आत्मा विभाग त्याचप्रमाणे कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आपल्या गावामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन हे गेली 3 वर्ष आपण या योजनेचे हिस्सा आहात आणि याची सगळी ट्रेनिंग्स वगैरे आहेत हे आपल्याला गाव पातळीवरती ही सगळी झालेली आहेत. बरोबर ना? आजचं हे 3रं ट्रेनिंग जे आपलं आहे हे काही उजळणी होती आपली, म्हणजे जीवामृत असेल किंवा दशपर्णी अर्क असेल, या अनुषंगाने आपली उजळणी झाली. त्याचबरोबर आपण जे काही प्रॅक्टिकल केलं त्याची परत एकदा प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे, म्हणजे शेतकऱ्याला कायमस्वरूपी ते लक्षात राहील. कारण हे 3रं वर्ष आहे या योजनेचं. याच्यानंतर कदाचित म्हणजे अधिकारी जरी असले तरी पण योजनेचा लाभ आपल्याला मिळेल न मिळेल सांगता येत नाही, परंतु आपण कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहायला पाहिजे. म्हणून प्रत्यक्ष कृती करणं आवश्यक आहे आणि या कृतीसाठी आपण खूप चांगली इथे सरांची बाग आहे आणि या बागेमध्येच आपल्या आंब्याच्या बागेमध्येच प्रकाश कोपटे सरांची ही बाग आहे आणि या बागेमध्येच आपण हे प्रॅक्टिकल जे आहे तर हे इथं घेतोय. मगाशी आपण हॉलमध्ये सांगितल्याप्रमाणे इथं आपण जे प्रॅक्टिकल घेतोय हे दशपर्णी अर्काचं प्रॅक्टिकल आहे. दशपर्णी अर्क आपण तुम्हाला मगाशी सांगितलं की 10 वेगवेगळ्या झाडांचा पानांचा जो आपण अर्क या पिंपामध्ये काढणार आहोत त्यालाच दशपर्णी अर्क. दश म्हणजे 10 आणि पर्णी म्हणजे पाला. 10 प्रकारचा पाला. असा 10 प्रकारचा पाला कोणता? तर ज्या वनस्पतीला गुरं तोंड लावत नाही. बरोबर ना? ज्या वनस्पतीला गुरं तोंड लावत नाही असे 10 प्रकारचा पाला आपण एकत्र केलाय. त्याच्यामध्ये निगड आहे, किंजळ आहे, तुमचा एरंड आहे, कुडा आहे, गिरीपुष्प आहे, पेरू आहे, बरोबर ना, घाणेरे आहे, अशा निरगुडी आहे. अशा पद्धतीचा जो पाला आहे हा आपण घेतलाय. या कुठच्याच पाल्याला गुरं तोंड लावत नाही. याचा अर्थ असा आहे की एवढा मोठा बैल किंवा एवढी मोठी गुरं ज्या पाल्याला तोंड लावू शकत नसतील तर त्या पाल्यावरती, त्या झाडावरती थ्रिप्स आणि तुडतुडा येणार आहे का? नाही येणार. मग आपल्याला थ्रिप्स आणि तुडतुडा हा जो सगळ्यात मोठा शत्रू जो आपला आहे शेतकऱ्यांचा, तर त्यांना आपल्याला जर बाजूला करायचं असेल आणि तेही कुठच्याही रसायनांच्या विरहित, तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे? दशपर्णी अर्क आहे. आणि हे दशपर्णी अर्काची प्रत्यक्ष कृती आपण आज या ठिकाणी करणार आहोत, म्हणून आपण इथे सगळे उपस्थित झालेलो आहोत. पण हे कीटकनाशक बघितलं, बरोबर ना? आपण जीवामृत बघितलं, हे परिपूर्ण आहे, खत म्हणून परिपूर्ण आहे. पण तरीही आपल्याला काही टॉनिकची पण गरज आहे. एक 2-3 प्रकारची टॉनिक आहेत. आता सध्या आपण फक्त अंड्याचं टॉनिक बघतोय. याला ऍक्च्युली याचं नाव आहे एग इमल्शन अमायनोज ऍसिड इंग्लिशमध्ये. हे नाव लक्षात ठेवायची गरज नाही. मग आपण काय करायचं? अंडेजेनिक अमिनो आम्ल किंवा आपल्या शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये अंड्याचं टॉनिक, एवढं फक्त लक्षात ठेवूया. याच्यामध्ये आपण काय करतोय? 1 एकरला पुरेल एवढं प्रमाण घेतोय. मग 1 एकरला किती? तर फक्त 7 अंडी बसवतात किंवा आपल्या 100 झाडांच्या बागेला 7 अंडी बसवतात. हा, पहिले आता आपण काय करतोय? ही काचेची बरणी घेतली, याच्यामध्ये आपण 7 अंडी ठेवतोय. अंडी फोडायची नाही, 7 अंडी ठेवतोय. ठेवा बघा. एकदा 7 अंड्याचं बनवलं 3 वेळेला फवारू शकतो की? नाही बस. आता ही बघा,
ही आपण अंडी ठेवलेत 7. हा आता ही अंडी बुडतील एवढं आपण काय करतोय, लिंबाचा रस टाकतोय. हा आता त्याच्यात आपण लिंबाचा रस टाकतो. नंतर मी तुम्हाला सांगतो कशाचं काय काय आहे ते. आता तुम्ही नंतर जेव्हा जवळ येऊन बघाल ना, अंडी फोडलेत का आपण? अंड्याचं कवच किती हार्ड असतं, बरोबर ना? परंतु हे अंड्याचं कवच आहे, हे कॅल्शियम पासून बनलेलं आहे. जसे आपले दात आहेत, हाड आहेत ना, कॅल्शियम जर शरीरातलं कमी झालं तर काय होतं, आपण वाकडे होतो ना. कधी कधी बिना वाऱ्याचे पण फांद्या गळून पडतात बघा. तर त्याचं कारण एकच आहे, त्या झाडामधलं कॅल्शियम कमी झालंय. मग आपल्याला झाडाला कॅल्शियम पण द्यायचं आहे, टॉनिक आहे, बरोबर ना? तर ते कशामधून मिळणार आहे, या अंड्याच्या कवचामधून. तुम्ही जवळ येऊन नंतर जेव्हा बघाल ना, इथं तुम्हाला बुडबुडे दिसतील. हे बुडबुडे म्हणजे काय आहे, हा लिंबाचा रस, हा सायट्रिक ऍसिड आहे. आणि सायट्रिक ऍसिड हे पहिलं काय करतंय, अंड्याचं कवच आहे हे वितळवायला सुरुवात केली. आता हा द्रावणाचा असा कलर आहे, थोड्या 2-4 दिवसांनी तुम्ही बघाल ना, हा सफेद व्हायला सुरुवात होतं. म्हणजेच काय, हे सफेद कवच आहे ते वितळत आहे पूर्णपणे. 12 दिवसामध्ये जर का तुमची बाजारची अंडी असतील तर 12 दिवस, गावठी अंडी असतील तर 15 दिवस. 15 दिवसामध्ये हे पूर्णपणे वितळतं. ही बरणी ढवळायची नाही, ही अलगद घरात ठेवायची झाकण चांगलं लावून. फक्त रोज सकाळी बाहेर यायचं, आतमध्ये गॅस तयार होईल, तो निघून गेला पाहिजे. 3 दिवस जर तुम्ही झाकण नाही उघडलात तर बरणी जागेवर फुटेल, समजलं? एवढा गॅस तयार होईल. आता काय करायचं बघा, ही अंडी वितळली किंवा नाही वितळली, वितळतात 100%. 12व्या दिवशी काय करायचं, 200 ग्रॅम काळा गुळ हा याच्यामध्ये टाकायचा आणि तिथपासून पुढे 15 दिवस ढवळायचं, दिवसातनं एकदा. मग घराच्या बाहेर जायची गरज नाही, कारण त्यात गुळ आला की त्याचा वास वगैरे पूर्णपणे दुर्गंध निघून जातो आणि याचा मधासारखा वास यायला सुरुवात होतो. 1 महिन्यामध्ये पूर्णपणे मधासारखं हे टॉनिक तयार होईल. याच्यातलं 50 मिली आपल्या पाठीवरच्या पंपात घ्यायचं आणि काय करायचं, स्प्रे करायचं आहे. हे जमिनीत द्यायची गरज नाही. 200 लिटरला किती? 200 लिटर सांगतो तुम्हाला. हा हे जे आहे ना, हा हे जे आहे ना, 15 लिटरचा आपला पंप असतो, त्याला 50 मिली घ्यायचं, एक शॅम्पूचं पॅकेट घ्यायचं, स्प्रे करायचं. त्या हिशोबाने 200 टाकताना लक्षात ठेवायचं की आंब्याचे मणी सेट म्हणजे वाटाणा ते सुपारी एवढा साईजचा होईल तेव्हाच टाकायचंय, नाहीतर तो मोहर थांबवेल आणि परत पालवी टाकेल, समजलं? तर एवढी फक्त काळजी घ्या आंबेवाल्यांनी. काजूला कधी, काजूला जेवढ्या वेळ तुम्ही टाकाल तेवढी पालवी येईल, तेवढा मोहर येत जाईल. म्हणजे एका वर्षामध्ये तुम्ही 3 पिकं काजूची घेता फक्त या एका स्प्रेमुळे, या अंडेजनिकच्या स्प्रेमुळे. तर एवढं हे खूप चांगलं टॉनिक आहे. आपण बघा, रासायनिक सगळी खतं बंद करून टाकलेली आहेत. त्याला पर्याय म्हणून आपल्याला काहीतरी पाहिजे, कारण उत्पन्न कमी पण नाही आलं पाहिजे. तर पहिल्याच वर्षी देखील आपलं उत्पन्न चांगलं येण्यासाठी जसं जीवामृत आहे तशाच पद्धतीचं आपल्याला ही वेगवेगळी टॉनिक आहेत, तर ती देखील आपण करणं गरजेचं आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.